नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भाड्यानं घर देणं किंवा भाड्यानं राहणं सध्याच्या काळामध्ये एक सामान्य गोष्ट बनली आहे. अनेक लोक भाड्याच्या घरात राहतात. घर मालक घर भाड्यानं देताना आपले हक्क राखण्यासाठी रेंट ॲग्रीमेंट करून घेतात. मात्र रेंट ॲग्रीमेंट असतानाही अनेक वेळा घर मालक भाडेकरूंवरती मनमानी करण्याचा प्रयत्न करतात. अशा वादांवरती तोडगा काढण्यासाठी भाडेकरूंना टेनंट्स राईट काही कायदेशीर हक्क मिळवून देतो. भविष्यामध्ये वाद होऊ नयेत म्हणून भाड्यानं घर देताना अनेक प्रकारची ॲग्रीमेंट्स केली जातात. हे ॲग्रीमेंट भाडेकरू आणि घर मालक दोन्ही पक्षांच्या संमतीनं तयार होतं. तरीही काही वेळा घर मालक त्यांच्या मनाप्रमाणे भाडेकरूंवरती अटी लादतात. यासाठी सरकारनं भाडेकरूंना प्रॉपर्टी राईट्स ऑफ टेनंट त्यांच्या हक्कांसाठी काही नियम बनवून दिलेले आहेत. भाडेकरूंना मिळालेल्या हक्कानुसार घर मालक आपली मर्जी लादून भाडेकरूंना घरातून बाहेर काढू शकत नाही. रेंट ॲग्रीमेंटमध्ये नमूद केलेल्या वेळेपूर्वी घर मालक भाडेकरूला घरातून बाहेर काढू शकत नाही. मात्र काही विशिष्ट परिस्थितीमध्ये हे शक्य आहे. जर भाडेकरूंना 2 महिने भाडं दिलं नाही किंवा घर मालकाच्या मालमत्तेचा वापर रेंट ॲग्रीमेंटमध्ये नमूद केलेल्या कामासाठी न करता कमर्शियल कामासाठी केला तर घर मालक भाडेकरूला घर रिकामं करायला सांगू शकतो. अशा परिस्थितीमध्ये घर मालकाला भाडेकरूला 15 दिवस आधी नोटीस देणं बंधनकारक आहे. घर मालक अचानक भाडेवाढ करू शकत नाही. भाडेवाढीच्या निर्णयाबाबत घर मालकाने किमान 3 महिने आधी भाडेकरूला नोटीस द्यायला हवी. तसेच भाडेकरू वीज कनेक्शन, पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी, पार्किंग यासारख्या सुविधा मागू शकतो. घर मालकाला या सुविधांसाठी नकार देता येणार नाही. रेंट ॲग्रीमेंटमध्ये प्रत्येक गोष्टीचा तपशील नमूद करणं आवश्यक आहे. कायद्यानुसार कोणताही घर मालक भाडेकरूंकडून 2 महिन्यांपेक्षा जास्त सिक्युरिटी डिपॉझिट घेऊ शकत नाही. जर घर मालकानं भाडेकरूला घर रिकामं करायला सांगितलं तर 1 महिन्याच्या आतमध्ये सिक्युरिटी मनी परत करणं हे बंधनकारक आहे. रेंट ॲग्रीमेंट दोन्ही पक्षांच्या संमतीनं तयार होत असतं. यामध्ये दोन्हींच्याही हक्कांचा विचार केला जातो. नियमानुसार जर रेंट ॲग्रीमेंटमध्ये लागू झाल्यानंतर घराची रचना खराब झाली तर घर रिनोव्हेट करण्याचा हक्क घर मालकाचा आहे. जर घर मालक रिनोव्हेट करण्याच्या स्थितीमध्ये नसेल तर भाडेकरूला घराच्या भाड्यामध्ये सवलत मागण्याचा देखील अधिकार आहे. वाद वाढल्यास भाडेकरू रेंट अथॉरिटीकडे तक्रार करू शकतो. त्यानंतर रेंट ॲग्रीमेंट लागू झाल्यावर घर मालक वारंवार भाडेकरूला त्रास देऊ शकत नाही. घरामध्ये आवश्यक काम असल्यास किमान 24 तास आधी भाडेकरूला लिखित स्वरूपात कळवणं आवश्यक आहे. जर भाडेकरू घरात नसल्यास घर मालक त्याच्या अनुपस्थितीत घराचा दरवाजा तोडून आतमध्ये जाऊ शकत नाही किंवा त्याच्या सामानाला हातही लावू शकत नाही. घर मालकाला भाडेकरूच्या सहमतीशिवाय कोणत्याही वस्तूवरती दावा करता येत नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भाडेकरूंना कायदेशीर काही अधिकार हे मिळालेले आहेत आणि आता इथून पुढे घर मालकांची मनमानी बिलकुल चालणार नाही. तर मग अशा पद्धतीनं आपण नेहमी रेंट ॲग्रीमेंट करूनच भाडेकरूंना आपण घर भाड्यानं द्यायला हवं, जेणेकरून दोघांचेही अधिकार हे अबाधित राहतील. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.